पोलिसांच्या डोळ्यात पैशाची धूळ टाकून होत आहे कोट्यवधी रुपयांची सळई चोरी। हे दृश्य आपण पाहू शकता कशा पद्धतीने होत आहे दररोज सळईची चोरी। छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरी पूल परिसरातल्या विजय पॅलेस, हॉटेल नीलकमल तसेच प्लॅटिनम पार्क या हॉटेलच्या मागच्या बाजूस पत्र्यांच्या शेडच्या आड हा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे। जालन्याहून पुण्याकडे जाणारे कंटेनर या ठिकाणी जाणीवपूर्वक थांबवले जातात। बाजार भावापेक्षा कमी किमतीत वाहन चालकांशी आर्थिक तडजोड करून प्रत्येक कंटेनरमधील स्टील छोट्या छोट्या टेम्पोनं भरून लंपास केले जातात। पहिले रात्रीच्या वेळी हा प्रकार चालायचा, मात्र आता दिवसा ढवळे सुद्धा हे उद्योग सुरू असल्याचे दिसत आहे। मध्यंतरी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक BG शेखर पाटील यांच्या पथकाने या अवैध व्यवसायावर छापा टाकून कारवाई केली होती, मात्र त्यानंतर हा उद्योग पुन्हा सुरू झालाय। पोलिसांच्या डोळ्यात बहुतेक पैशाची धूळ गेली असावी, त्यामुळे त्यांना दिवसा ढवळ्या सुरू असलेला हा अवैध उद्योग बहुधा दिसत नसेल, अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होते। आज आपण स्टीलची चोरी दाखवली, पुढच्या भागात हा अवैध व्यवसाय करणारे आणि कुणाच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार सुरू आहे याकडे लक्ष वेधणार आहोत।